वाशिम नगर परिषदच्या निवडणुकीला सकाळपासून 7:30 वाजतापासून सुरुवात झाली आहे। मतदान प्रक्रिया ही पूर्ण पार पडत असताना शिवाजी विद्या मंदिर या ठिकाणची जी ईव्हीएम मशीन आहे ती तांत्रिक कारणाने बिघडलेली असल्याचं सांगण्यात येत आहे। मागील अर्ध्या तासापासून ही तांत्रिक कारणाने मशीन बिघडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या मतदाराची रांगा दिसून येते। ईव्हीएम मशीन बदलली असली तरी मात्र आता मोठ्या प्रमाणात इथं रांगा दिसत आहे। मागील अर्ध्या तासापासून या मतदारांना इथं वाट पाहायची वेळ येत आहे मतदानासाठी। मागील मतदार जो आहे आपल्यासोबत काही येतं। दादा काय झालं होतं नेमकं? काय तांत्रिक अडचणीमुळे मशीन बंद पडली होती, पण याच्यामध्ये कुठलीही उपाययोजना यांच्याकडे नसल्यामुळे, बॅकअप नसल्यामुळे इथं 1 तास झाले सगळे थांबलेले आहेत। 1 तासापासून इथं कुठलीही सोय होत नाही, गैरसोय इथं होत आहे लोकांची। नक्कीच नेमकंच काय झालं होतं असं माहिती मिळाली का? नेमकं काय झालंय माहित नाही आम्हाला। अंदर त्यांचं चालू होतं, तांत्रिक बिघाड झाला होता, नंतर त्यांनी दुसरी मशीन आणून आता काहीतरी प्रोसेस चालू केलेली। नक्कीच ही आता जे नवीन मशीन बदलली आहे, मात्र अर्ध्या तासापासून मतदारांना इथं तात्काळ थांबायची वेळ आली आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।